जोरदार टाळ्यांनी या मंचावरती स्वागत करूया संपदा जोगळेकर यांचं. संपदाजी, अतिशय मनापासून तुमचं मी स्वागत करतो. धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि हे सेगमेंट तुम्ही सादर केलं. कसं वाटलं हे सेगमेंट सादर करताना? एकच फाईट. खरं सांगू, माझा बोलण्याचा पेस लई स्लो आहे, पण हिथं म्हणजे सगळं फास्ट 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 असतं बघा. ते आता मला कसं जमतंय ते मी बघणार आहे. बघा बघा, त्या आल्या आणि वाढणे पण गुण घेऊन गेल्या. क्या बात आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संपदाजींसाठी. मंडळी, आता इथे येतो एक नवरा ज्याच्या बायकोचा आज आहे वाढदिवस आणि त्यासाठीच तो निघालाय तिच्यासाठी साडी विकत घ्यायला. बघूयात माता, किती किमतीची साडी तो विकत घेणार आहे. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली, माहेरची साडी नेसली, माहेरची साडी. नाही, ह्या गाण्यासाठी स्किटचा काही एक संबंध नाही. काय स्किट ना साडीवर आहे ना. साडीवर म्हणजे मी काय साडी नेसणार नाही हो. साडी ह्या विषयावर आहे म्हणून हे गाणं. काय आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे बायकोसाठी साडी विकत घ्यायला आलोय. बोला, कुठली साडी देऊ? अहो, साडी घ्यायची आहे इतकंच ठरवून आलंय हो. एक छानशी साडी दाखवा ना. हो हो, दाखवते. हो, कार्य आहे घरचं, होऊन जाऊ दे खर्च. काय काय आहे? हो, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तेव्हा बायकोसाठी साडी हवी आहे. हो, काँग्रेट्स. थँक्यू. म्हणजे तुम्ही परफेक्ट दुकानात आलाय. आमच्याकडे अशा भरपूर व्हरायटी आहेत. ही बघा, स्पॅनिश स्पॅनिश सिल्क. अशी अंगावर घातली की नाही असं बघा कसा रिचनेस आलाय की नाही. मस्त आणि स्वस्त. फक्त 5,000 रुपये. बायकोला द्या आणि सरप्राईज करा. हो, प्राइस ऐकून मीच सरप्राईज झालोय. 5,000ची स्पॅनिश साडी घेतली तर अख्खा पगार माझा स्पॅनिश होईल ना. फिनिश होईल ना, फिनिश. आणि बायको सुद्धा पॅनिक होईल. महाग आहे हो, खूप महाग आहे. हो का? बरं, मग मला तुमची रेंज सांगा. रेंज? रेंजचा काही प्रॉब्लेम नाही हो. कार्य आहे घरचं, हो दे खर्च. रेंज म्हणाल ना तर 500 ते 550 पर्यंत रेंज आहे. अहो, 500 ते 1000, 1000 ते 1,500 अशी रेंज असते. 50-100 रुपयाने रेंज नाही वाढत. अहो बाई, मध्यम वर्गीयांची रेंज 50-100 रुपयातच संपते हो. पण घाबरू नका, रेंज मी अरेंज करीन. विनोद, मध्यम वर्गीयांचे दाखवताय ना साडी? हा, दाखवते ना, दाखवते. ही बघा, सेमी पैठणी आहे, कांजीवरम आहे, बनारसी आहे. मी तुम्हाला सांगू का, आमच्या दुकानात ज्या साड्या आहेत ना तसे कलर्स, डिझाईन तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाहीत. गॅरंटी आहे आपली. आणि अशी अंगावर टाकली नाही बघा साडी कशी अशी. आहा, काय फील आहे बघा. ही साडी डायरेक्ट कंपनीतून मागवली आहे. अहो, इतके छान छान साड्या दाखवते, तुम्ही चेहऱ्याकडे काय बघताय? अहो, तुम्ही इतक्या हसून बोलताय ना त्यामुळे साडीकडे लक्षच जात नाहीये, चेहऱ्याकडेच लक्ष जातंय. इतक्या प्रसन्न मुद्रेने बोलताय तुम्ही. कसं काय जमतं तुम्हाला? थँक्यू थँक्यू. त्याचं काय आहे, दुकानात आहे ना कॅमेरे लावले. काय सांगताय? तिकडे तिकडे बघू नका, इकडे या, इकडे या. कसं आहे की आम्हाला ना त्यामुळे कस्टमरना असं एंटरटेन करावं लागतं. हो, हा, हे वाजव रे. हा, नाचा बाई. काय? हो, एंटरटेन करताय ना. हो, तसं एंटरटेन नाही. म्हणजे कुठली साडी हवी आहे, कुठली डिझाईन्स, कलर्स असं. हो, कधी कधी तर असे गिराईक्स येतात ना की त्यांच्या समोर आम्हाला फूचे जज असतात ना, दात काढून तसं हसावं लागतं. तुमच्या बायकोसाठी ना एक मस्त कलर आहे, म्हणजे हल्ली ना बायकोला तो खूप आवडतो. चिंतामणी देते. मनीची चिंता वाढवू नका म्हणजे झालं. विनोद, मध्यम वर्गीयांचे साडी दाखवताय ना? हा, साडी दाखवते. मला ती सांगा, तुम्ही तुमच्या बायकोला कुठे फिरायला घेऊन जाणार आहात? फिरायला? माझ्या बायकोला मी समुद्रावर फिरायला घेऊन जाणार आहे. तिला असं बस स्टॉपवर घेऊन येणार. बस स्टॉपवर आणणार आणि ए टॅक्सी असा आवाज देणार. तिला म्हणणार, आज नो बस, तू टॅक्सीत बस. आणि मग डायरेक्ट समुद्र. वा वा. मग तुम्ही ही नेटची साडी न्या. नेटची साडी? फायदा आहे तुमचा. कसं काय? काय फायदा आहे हो? समुद्रावर गेल्यावर बायको हट्ट करणार, मला पाण्यात जायचंय, मला पाण्यात जायचंय. मग तुम्ही पाण्यात घेऊन जाणार. असं पाण्यात गेलात की तिचा पदर आहे ना असा समुद्रात टाकायचा आणि असं खंगाळून आलं की नाही पदरात 4 मासे. नेटची साडी. असं परत 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 खडखड आलं की नाही 4 मासे. रात्रीची सोय झाली, मस्त माशाचं कालवण करा, गरम गरम भात.
हाय शपथ. नाही बाई, तुमची आयडिया चांगली आहे हो, पण नेटची साडी नको. आमच्या चाळीतल्या मुलांचं नेटवर्क सॉलिड आहे. माझ्या बायकोकडेच बघत राहतील सारखे. हो का? बरं बरं. मग तुमच्या बायकोच्या अंगावर कुठला रंग उठून दिसतो? माझी बायको कुठल्याही रंगात उठून दिसते. हा? म्हणजे हात एवढाच जातो म्हणून त्यात ऍक्च्युली उठून दिसते. तसं नाही, गैरसमज करून घेऊ नका. तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे स्किन टेक्स्चर काय? अच्छा, स्किन टेक्स्चर म्हणजे पूर्वी तशी होती मऊ, पण आता काय घरकामात थोडीशी रापली आहे. पण काय शेवटी आपली आहे. नाही ते नाही म्हणायचंय मला. स्किनचा रंग काय? रंग. अच्छा, स्किनचा रंग. गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ असं एकत्र केल्यावर जो रंग येतो ना, तो माझ्या बायकोचा रंग. गव्हात बाजरी. विनोद, मध्यमवर्गीयांचे. माझी बायको सावळीच आहे हो. काय लोड शेडिंगच्या अंधारात ती दिसत नाही, निदान साडी तरी दिसावी ही माफक अपेक्षा आहे हो. त्यामुळे असं डार्क कलर नका दाखवू, थोडेसे ब्राईट कलर दाखवा. ब्राईट? Yes. जरदोसी वर्क देते. जरदोसी वर्क? नाही जरदोसी वर्क, असं वर्क केलेलं असतं ना साडीवर. अच्छा. पण ती साडी जरा सांभाळायची असते. का हो? काय होतं, मशीन मध्ये टाकली ना की ते वर्क ना खराब होतं. तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे कुठल्या कंपनीचं मशीन आहे? दमयंती. दमयंती नवीन कंपनी आहे? नाही, माझ्या बायकोचं नाव आहे दमयंती. बायको. मी तिला म्हणालो दिवाळीत आपण वॉशिंग मशीन घेऊया म्हणून, तर ती म्हणाली नको. मी म्हटलं अगं हप्त्यावर घेऊ, तर ती म्हणाली नको. आपल्या माणसाचे कपडे मी मायेनं माझ्या हातानं धुवेत, त्याने रंग उडत नाही. कपड्यांचा नाही हो, संसाराचा. मग तुम्ही धूपछाव घेऊन जा. म्हणजे कसं आहे, एका साडीमध्ये 2 कलर बायकांना आवडतात. हवं तर मॅचिंग ब्लाऊज पीस पण देते. 2,500 आहे फक्त. देऊ का? नको, धूपछाव नको. 2,500 रुपये खूप झाले हो. आणि माझ्या बायकोने आमच्या संसारात बरेच धूपछाव बघितलेत. मग इरकली तरी देऊ? इरकलीवर बाई इतकी का चिरकली? म्हणजे इतकी का चिडली बाई तुम्ही? इतक्या का चिडलात तुम्ही? काय करू, इतके साड्या दाखवलं, तुम्हाला पसंतच पडत नाही. नक्की कशा प्रकारची साडी हवी आहे? समजा तुमचा नवरा तुमच्यासाठी साडी आणायला गेला, तर त्याने कुठली साडी आणलेली तुम्हाला आवडेल? माझा नवरा माझ्यासाठी साडी आणणार? थोबाड बघा त्याचं. लग्नानंतर छोटस गिफ्ट सुद्धा आणलं नाही. अरे देवा, नवऱ्याच्या नावावर बाई इतकी का साडी झाली? विनोद, मध्यमवर्गीयांचे. 2 वर्ष झाली लग्नाला. भांडण, तंटे, वाद, कंटाळा आलाय नुसता. मर काम करा फक्त. 2च वर्ष झाली ना? माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत. काय सांगताय? हो. 20 वर्ष? हो. तरी हा उत्साह? म्हणजे काय, सुरुवातीचे काही दिवस हौसे मौजेत जातात हो. त्यानंतर संसाराच्या गराड्यात आणि कामाच्या व्यापात एकमेकांकडे लक्षच द्यायचं राहून जातं. त्यानंतर मग पुढे अनेक वर्षाने जाणवतं की अरे, एकमेकांसोबत राहणारे आपण एकमेकांसाठी जगलोच नाही. आणि मग त्या जाणीवेतून ही देवाणघेवाण सुरू होते. म्हणून ही साडी द्यायची. म्हणजे माझ्या नवऱ्याला जाणीव व्हायला अजून 18 वर्ष लागणार? तुम्हाला झाली ना बाई जाणीव, मग तुमच्या नवऱ्याला सुद्धा होईलच की. आणि साडी महत्वाची नसते हो. साडी कुठलीही असू दे, पैठणी असू दे, बनारसी असू दे, संसारात रस महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही ती हिरव्या रंगाची साडी आहे बघा, काठा पदराची, ती साडी माझ्या बायकोसाठी द्या. ही? हो. ही खूपच आउटडेटेड आहे. अगदी कमी किमतीची. मी देते ना तुमच्या रेंज मध्ये. मला हीच द्या. आमच्या लग्नात माझ्या बायकोनं अशीच साडी नेसली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं होतं ना, ते हास्य मला पुन्हा अनुभवायचंय. आणि काय, साडीच्या किमतीपेक्षा ना भावनेची किंमत जास्त असते. बरोबर. जग्या, साडी पॅक करे. हो, पण बाई साडीची किंमत नाही सांगितली. घाबरू नका, तुमच्याच रेंज मध्ये आहे. फक्त 300 रुपये. हो, बर, हे घ्या तुमचे 300 रुपये. आणि हे 60 रुपये परत. हे 60 का? 20 वर्ष झाली ना लग्नाला, मग वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं स्पेशल डिस्काउंट. हो, क्या बात आहे. आता ह्या 20 रुपयात बायकोला गजरा सुद्धा घेऊन जातो. बरं बाई, हे 40 रुपये तुम्ही घ्या. मला कशाला? या 40 रुपयात तुमच्या नवऱ्याला तुम्ही एक हात रुमाल घेऊन जा. रुमालाची सुरुवात तुम्ही करा. कधी ना कधी साडीपर्यंत ते पोहोचतीलच. विनोद, मध्यमवर्गीयांचे. मला खूप सुंदर हा कॉन्सेप्ट वाटला. मला ऍक्ट खूप छान वाटला. खूपच सुंदर. थँक्यू सो मच.
मला गोष्ट आवडली आणि सगळ्यात महत्वाचं मला जे काही आवडलं असेल ना तर सुदेश तुझी सिन्सिअरिटी. तू इतका डिवोशन आणि इतका डिवोटेडली करत होतास ना म्हणजे तुझं डिवोशन जाणवत होतं इथपर्यंत. जेन्युअनली फॉर यू म्युझिकल सलामी फ्रॉम मी. आणि 11 22 गुण. ओहो